हॅलो फ्रेंड्स, आज आपण वुलनचे सॉक्स कसे बनवायचे हे पाहूया. तर यासाठी आधी आपण माप घेतलेला आहे. आता हे जे आहे ते आपलं हिल टू टोपर्यंतचं लेंथ आहे. हे बघा, इथून ते इथपर्यंतचं लेंथ माझं 9 आहे, तर मी अर्धा इंच कमी करून 8.5 घेतलेलं आहे. इथलं माप घ्यायचं. तुम्हाला कुठपर्यंत विणायचं ते बघायचं. मला आता इथपर्यंतच करायचं आहे, सो मी हे माझं 2.5चं माप घेतलं. जर तुम्हाला हे इथपर्यंत करायचं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही तुमचं माप घेऊ शकता. त्यानंतर हे मधलं माप आहे 3. हे मी इथलं माप घेतलं आहे, तर हे तुम्ही 3 ठेवायचं आहे आणि इथले हे साईडचे 3 करायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पायाच्या मापानुसार तुमचं माप घेऊ शकता. आता आपण माप घेऊन झालेलं आहे, तर इथं आपण सिंपल चेन टाकणार आहोत. आपली लेंथ इथे 8.5ची आहे, तर 8.5 इंच आपण सिंपल चेन टाकून घेणार आहोत. इथं मी एक छोटीशी गाठ मारून घेतलेली आहे. तर आपण हे सिंपल चेन टाकून घेतलेले आहे. तर बघा, मी मोजून बघते. हे बघा, माझं 8.5 इंच आहे. मग 8.5 इंच लेंथ होती, तर मी 8.5 इंच हे घेतलेलं आहे. आता ही विड्थ आपण 3पर्यंत, म्हणजे 3पर्यंत आपलं 8.5 इंच असं विणत जायचं आहे. इथं मी एक सिंपल चेन टाकून घेते. सिंपल चेन टाकून घेतली आहे. आता आपल्याला हाफ डबल क्रोशेट टाकून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपण 8.5 इंच ही लेंथ करून घेतलेली आहे आणि हे 3, तर हे 3 आपलं झालं आहे. आता आपल्याला हे इतकं 2.5 करायचं आहे आणि लेंथला 3. तर हे आपल्याला इथे विणून घ्यायचं आहे. ते कसं विणायचं पहा. इथं 3 झालेलं आहे. मी परत एक सिंपल चेन टाकते. हे अशा पद्धतीनेच, फक्त की हे 2.5 आहे, तर 2.5पर्यंतच आपल्याला हाफ डबल क्रोशेट टाकायचे आहेत. हे बघा, आपण 2.5पर्यंत हाफ डबल क्रोशेट टाकून घेतलेलं आहे. हे बघा, 2.5पर्यंत घातलं आहे. तर असं आपल्याला हे 3 इंचपर्यंत असंच आपल्याला घालत जायचं आहे. इथं मी परत एक्स्ट्रा चेन टाकते. आता हे आपण
3 इंच हवं होतं तर ते करून घेतलं आहे. आता जसं इथे आपण 3 इंची पट्टी करून घेतली आहे, 3 8.5, तशी आपण इकडे पण करायची आहे. तर इथे करताना बघूया. इथे आपण तसंच हाफ डबल क्रोशेट टाकून घ्यायचं आहे. आता इथपर्यंत आपण हाफ डबल क्रोशेट घातलेले आहेत. तर आता इथे एवढं पुढे बनवण्यासाठी आपण इथं सिंपल चिन्ह घालणार आहे. हे सिंपल चेन घालून घेतले आहे. आता हे जे आहे हे या लेंथप्रमाणे आलं पाहिजे. तर आपण त्याला करून बघूया की या लेंथचं आलं आहे का. ठीक आहे, तर हे इथपर्यंत आलेलं आहे. तर मग तसं तुम्ही हे विणलं आहे हाफ डबल क्रोशेट टाकून, तसं हे सुद्धा 3 इंचापर्यंत हाफ डबल क्रोशेट टाकून विणून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण सॉक्ससाठी असं विणून घेतलं आहे. जसं आपण चित्र काढलं होतं तसं आपण विणून घेतले. आता आपण ह्याला स्टिच करूया. आता आपण असं फोल्ड करून घेतलं आहे. फोल्ड करून आता आपण स्टिच करूया. आता आपण हे स्टिच करून घेतलेलं आहे.